ग्राहक भगवान है, देना उसको मान है. मी मुंबईतील विलेपार्ले पूर्व या उपनगरातून संगीता कुलकर्णी शेंबेकर बोलते. आपल्याच उपनगरामध्ये तरुण मुली, विशेषतः कुठल्याही वयोगटातल्या स्त्रिया यांना दुकानदारांनी धक्के मारणं, टिंगल करणं, काहीतरी पासेस देणं, रिक्षावाल्यांनी चालता चालता बैठती है क्या वगैरे असलं विचारणं, या सगळ्यांनी त्रस्त असलेल्या काही महिला नुकत्याच भेटल्या. या सगळ्याला म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुढे येण्याची गरज आहे. मी सगळ्या महिलांना आवाहन करते की हातामध्ये फोन असतो, फोटो व्हिडिओ काढून एरिया सकट निर्भयपणे हॅशटॅग नो पोलाइटनेस नो बिझनेस या तत्वावरती आपल्या आपल्या सोशल मीडियावरती निर्भयपणे लिहायला सुरुवात करा. मी विलेपार्ल्यातून सुरुवात केलेली आहे. माझी अपेक्षा इतकीच आहे की आपल्यापैकी समाजामध्ये कुणालाही वावरताना या पद्धतीचं टॉर्चर होणं अशक्य कोटीतली सहन करण्यातली गोष्ट आहे. मला कुठल्याही पद्धतीचे ॲक्टिव्हिस्ट म्हणून फेमस होण्यात काहीही रस नाही आहे, परंतु आपल्या मुलीबाळींना हे होत असताना आणि त्यांच्याकडून हे फीडबॅक येत असताना गप्प राहणं मला शक्य झालेलं नाही आहे. मी माझ्या कर्तव्याचा एक सामान्य नागरिक म्हणून पार्ट पूर्ण करते. आता तुम्ही काय करताय? ग्राहक भगवान है, देना उसको मान है. नो पोलाइटनेस नो बिझनेस. धन्यवाद. ही क्लिप आवडली असेल, पटली असेल तर नक्की शेअर करा, पण नुसतं शेअर करू नका, सोबत स्वतःचं योगदानही करा. धन्यवाद. नमस्कार, मी संगीता कुलकर्णी शेंबेकर विलेपार्ले पूर्व एरियामधून तुमच्याशी बोलते, मुंबई. माझ्यासोबत एक अधिकारी स्त्री आहे. त्यांची ओळख तर मी करून देणारच आहे, परंतु मध्यंतरी एक इश्यू जो मी सांगितला होता की विलेपार्ले पूर्व इथे महिलांना दुकानदारांनी धक्के देणं, रिक्षावाल्यांनी कॉमेंट पास करणं, याच्या अगेन्स्ट आज आम्ही विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे बाकीची सगळी माहिती तुम्हाला ह्या प्रभागाच्या नगरसेविका आणि समाजसेविका आणि तळागाळात उतरून काम करणाऱ्या जुईलीताई शेंडे यापुढे बोलतील. जुईली, बोला. नमस्कार, मी जुईली ओंकार शेंडे, राहायला विलेपार्ले पूर्व, आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी विलेपार्ले विधानसभा समन्वयकाचं काम करते. आणि संगीताताईंनी सांगितल्याप्रमाणे महिलांना जे काही त्रास होत आहेत किंवा जे काही एक्सपिरियन्सेस येत आहेत त्यासाठी त्यांनी निर्भयपणे बाहेर येऊन त्यांचे एक्सपिरियन्सेस आम्हाला सांगितले पाहिजेत, सो दॅट आम्ही पोलिसांपर्यंत त्यांना नेऊ शकतो, त्यांना पोलिसांच्या मार्फत मदत करू शकतो. त्यामुळे निर्भय व्हा, निर्भयपणे बोला, आम्हाला सांगा आणि एकत्रपणे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा डेफिनेटली प्रयत्न करूया. आभार जुईलीताई. मुळामध्येच हे कुठेही डिस्प्यूट उभं करणं, काहीतरी फेमस होणं याच्यासाठी नाही आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. महिलांना योग्य वेळी योग्य मदत मिळावी आणि आत्मसन्मानाने जगता यावं यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. मी एक फोन केल्यानंतर, साधा मेसेज केल्यानंतर जुईलीताईंनी मला रिस्पॉन्स दिला आणि आज आम्ही विलेपार्ले पूर्व पोलीस स्टेशनमध्ये हजर आहोत. आज तारीख आहे 20 मार्च 2024. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला संपर्क करून तुमचे एक्सपिरियन्सेस विथ फोटो विथ व्हिडिओ निर्भयपणे पाठवणार असाल विथ द एरिया नेम, तर तुमचं स्वागत. आपण नक्की काही ना काहीतरी मिळून काम करूया. नमस्कार, धन्यवाद.